आज सकाळच मी माझ्या मैत्रिणीची स्टोरी बघितली. ती स्टोरी लॉंग पॅरेग्राफ होती आणि ऑफिशियल अकाउंटवरची होती विझर लीजच्या. जेव्हा मी विझर लीजच्या अकाउंटवरती गेले आणि पाहिलं की तिने ॲक्च्युली तिच्या फियांचे बरोबर ब्रेकअप केलेला आहे. इट वॉज रिअली शॉकिंग फॉर मी. आणि माझे इन्स्टिंक्ट्स म्हणतच होते की तो बरोबर मुलगा नसेल, पण ऑब्व्हियसली इट्स हर लाईफ, यू आर नो वन टू जज. पण अशा मुलीकडनं, म्हणजे जी व्यक्ती दुसऱ्यांचे लाईफ चेंज करते अक्षरशः, इनफॅक्ट तिने माझं स्वतःचं लाईफ चेंज केलेलं आहे. शी इज सो इन्स्पायरिंग and making us chase our dreams and our career rather than falling for wrong people. आणि ती स्वतःच एका चुकीच्या व्यक्तीबरोबर प्रेमात पडली. ह्याचा अर्थ हेच आहे गाईज की कोणती सिच्युएशन कोणाला सांगून येत नाही. जस्ट बी युअर सेल्फ अँड फोकस ऑन युअर सेल्फ. ती आज इंडिपेंडेंट आहे कुठेतरी, म्हणून ती स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत आहे. आणि तिचा फियांसे लाईव्ह येऊन काहीतरी केओटिक बोलून जातोय, जस्टिफाय करून जातो आहे की चीटिंग मी केली, माझी चुकी होती. इट्स नॉट अ चुकी एनिमोर, इट्स अ सीन. पाप करतोयस तू. तुझ्या तुझ्या अक्षरशः होणाऱ्या बायकोच्या पोटामध्ये तुझं बाळ आहे आणि तू एका लहान मुलासारखं वागतोयस. इट्स नॉट ॲट ऑल ॲक्सेप्टेबल. जस्ट गॉड इज देअर, युनिवर्स इज देअर. थँक्यू.